नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स फॉर फिजिकल सायन्सेस सेकंड सेमिस्टर 4 लेक्चर नंबर 2 मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. आजच्या लेक्चरला आपण डिफरन्शियल इक्वेशन्सचं सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन यावर आधारित एक्झाम्पल घेतो आहोत. चला करूया सुरुवात. एक्झाम्पल 4 बघा. Using method of separation of variables, solve the ordinary differential equation y dash plus y tan x is equal to 0. So this is given equation. तुम्हाला माहिती y dash म्हणजे काय? dy by dx. आता आपण काय करूया? याला तिकडे नेऊ. ओके, मग हा dx इथे येणार एक्सच्या पदाच्या शेजारी. तर हा y डीवायच्या खाली येणार. dy अपॉन y इज इक्वल टू मायनस साईन तर तसंच आहे, टॅन एक्स इंटू डी एक्स. ओके, आता फ्रेंड्स इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन dy अपॉन y is equal to minus integration tan x into dx. ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे, 1 अपॉन वायचं इंटिग्रेशन लॉग ऑफ वाय इज इक्वल टू हे मायनस साईन. ह्या पदाचं इंटिग्रेशन आम्हाला माहीत पाहिजे. इंटिग्रेशन tan x dx इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. हे लक्षात ठेवायचं, प्लस सी. म्हणून हे मायनस साईन तर होतं तसं मी लिहिलं, हे इंटिग्रेशन आलं म्हणून कंसात मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. ओके, प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता लॉग ऑफ वाय इज इक्वल टू हे मायनस मायनस झालं प्लस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. सो दिस इज द जनरल सोल्युशन. एक्झाम्पल 5 बघा. Using method of separation of variables, solve the ordinary differential equation y dash is equal to x plus 1. Given equation is what? y dash is equal to x plus 1. y dash चा अर्थ तुम्हाला माहिती आहे, dy by dx प्लस 1. ठीक आहे, व्हेरिएबल सेपरेबल. हा y त्याच्या शेजारी dy, त्यामुळे ह्याला डिस्टर्ब करायची गरज नाही. फक्त हा dx क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं घ्यायचा. आता इंटिग्रेशन करायचंय, इंटिग्रेटिंग बोथ साइड्स. ह्याला आपण सेपरेट सुद्धा करू शकतो. आता ह्याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती, y स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस 1 dx इंटिग्रेशन एक्स हा प्लस सी कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. एलसीएम जर घेतला तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, कारण या दोघांच्या छेदात 2 आहे म्हणून ते नाही येणार. याला मात्र 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2x प्लस 2c, अर्थात 2c इज कॉन्स्टंट, राइट, कैपिटल सी. सो देयरफॉर y स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x प्लस c. दिस इज जनरल सोल्यूशन. फ्रेंड्स, एक्झाम्पल 6 मध्ये
थोडंसं पुढे जायचं आहे आपल्याला. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन असं म्हणतोय ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वाय वाय डॅश इज इक्वल टू एक्स प्लस 1 विथ इनिशियल कंडिशन वाय इज इक्वल टू 3 वेन एक्स इज इक्वल टू 1. तर फ्रेंड्स, पर्टिक्युलर सोल्युशन जेव्हा विचारतात तेव्हा डेफिनेटली तुम्हाला त्या परफेक्ट व्हॅल्यूज सुद्धा दिलेल्या असतात, ज्याला आपण इनिशियल कंडिशन असं म्हणत असतो. म्हणजे ज्यामध्ये एक्स आणि वाय दोघांच्या किमती दिलेल्या असतात आणि त्याचं मग उपयोग करून आपल्याला कॉन्स्टंट जो असतो इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू मिळवायची असते. मग ती जनरल सोल्युशनमध्ये ठेवून द्यायची. सीची व्हॅल्यू म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन. वाय वाय डॅश इज इक्वल टू एक्स प्लस 1. ठीक आहे. यू नो वाय डॅश अगेन व्हॅरिएबल सेपरेबल, अर्थात आपण इंटिग्रेशन घेणार तर याचं इंटिग्रेशन वाय स्क्वेअर अपॉन 2, याचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2, 1चं इंटिग्रेशन एक्स, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय केलं तर हे होणार वाय स्क्वेअर, हे होणार एक्स स्क्वेअर, हे होणार 2x, तर हे होणार 2c. अर्थात तुम्हाला माहिती आहे दिस इज कॉन्स्टंट, सो 2c इज ऑल्सो ए कॉन्स्टंट. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस c. ओके, दिस इज constant. You write here 2c is equal to c. Now friends, this is general solution. But we want particular solution. Now, y is equal to 3 when x is equal to 1 given for particular solution. So put values. Y is equal to what? 3. So 3 square is equal to x. X is 1. So 1 square plus 2 into x is 1 plus c. 3 square is 9. 1 square is 1. 2 into 1 is 2 plus c. This is 3. If you take 3 to left side, it will become negative. So 9 minus 3 is equal to c. That means we have c is equal to 9 minus 3, that is 6. So this value put in general solution. Therefore, put c is equal to 6 in y square is equal to x square plus 2x plus c. So y square is equal to x square plus 2x plus 6. So this is particular solution. Seventh example, find particular solution of differential equation x square y dash is equal to y with initial condition y is equal to 1 when x is equal to 1. Okay, so first of all, given equation, you know y dash means dy by dx. Now variable separable, हा dy आहे ना त्याच्या छेदात हा y आणायचा, हा dx आहे ना इकडे जाणार आणि त्याच्या छेदात हा एक्स स्क्वेअर येणार. ओके फ्रेंड्स, आपण ह्याला कसं लिहू शकतो बघा. डी वाय अपॉन वाय इज इक्वल टू, हा अंशात नेला तर त्याचा घात आहे ना पॉवर तो निगेटिव्ह होईल. आता इंटिग्रेशन घेऊ. फ्रेंड्स, 1 अपॉन वाय इंटू डी वाय इंटिग्रेशन होतं लॉग ऑफ वाय, हे आम्हाला आता माहित आहे.
इज इक्वल टू, ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे या पॉवरमध्ये एक ॲड करायचा आणि त्यानेच डिवाइड करायचं, हे त्याचं इंटिग्रेशन. सो x⁻² प्लस 1 एक ॲड केला अपॉन हेच खाली लिहायचं -2 प्लस 1 अँड कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. ठीक आहे, म्हणजे काय झालं, लॉग ऑफ y ही LHS तशीच राहील. ह्याला तुम्ही लिहिणार x⁻1 ही सबट्रॅक्शन अपॉन ही पण सबट्रॅक्शन -1 येणार प्लस c. नीट व्यवस्थित जर लिहिलं तर हे तर मायनस साईन इथं राहणार, हे छेदात येईल म्हणजे लॉग ऑफ y इज इक्वल टू झालं हे निगेटिव्ह साईन, हा छेदात येईल कारण तो घात पॉझिटिव्ह करायचा आपल्याला, म्हणजे 1/x प्लस c. ठीक आहे, आता फ्रेंड्स बघा, हा जो लॉग आहे फक्त लॉग y नाही, हा या साईडला जर आणला तर तो e होतो आणि हा त्याचा घात होत असतो सगळा, हे लक्षात ठेवायचं. सो y इज इक्वल टू, याला इथं लिहिलं तर e, ओके, आणि त्याचा घात हे सगळं -1/x प्लस c. ठीक आहे, असं हे आपल्याला करायचं. आता बघा, आपण जर लॉ ऑफ इंडायसेसने याला जर सोडवलं ना, जर घातांची बेरीज असेल ना तर यांचा गुणाकार करायचा, म्हणजे आपण असं लिहितो e⁻1/x, ओके, इथं प्लस आहे ना म्हणून इंटू हा ईचा घात e⁻c. आता फ्रेंड्स तुम्हाला माहिती e⁻c, c हा कॉन्स्टंटच आहे ना, मग आपण असं पण लिहू शकतो ना ॲज e⁻c इज इक्वल टू कॉन्स्टंट दॅट इज c. मग आपण असं लिहाल ना y इज इक्वल टू e⁻1/x इंटू हा कॉन्स्टंट c. ओके, थोडक्यात y इज इक्वल टू हा c कॉन्स्टंट इंटू e⁻1/x असं आपण लिहू शकतो. आता फ्रेंड्स म्हणजे c ची किंमत काढावी लागते. आता आपण ती काढणार y ची किंमत 1 आणि x ची किंमत 1 घेऊन, कारण ती मला या इथं दिलेली आहे. y इज इक्वल टू 1 when x इज इक्वल टू 1 we have to find out particular solution. So किमती भरूया. y इज इक्वल टू 1 दिलेली आहे, x इज इक्वल टू पण 1 दिलेली आहे. मग y ची किंमत मी लिहिली इथं 1, हा c माहीत नाही, e⁻1 अपॉन x ची किंमत 1. आता फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे की e⁻1/1 म्हणजेच e⁻1 आणि (-1) असेल तर आपण त्याला छेदात पण लिहित असतो. सो 1 इज इक्वल टू c, हे छेदात येईल तेव्हा घात पॉझिटिव्ह होईल. आता हा -1 नाही राहणार, छेदात पॉझिटिव्ह, आणि मग याने याला जर मल्टिप्लाय केलं तर e इंटू 1 इज इक्वल टू e दॅट इज इक्वल टू c. y इज इक्वल टू c इंटू e⁻1/x. हे जे जनरल सोल्युशन आपल्याला मिळालं होतं त्याच्यात c ची किंमत टाकून देऊ. सो y इज इक्वल टू c ची किंमत झाली e इंटू e⁻1/x. परत लॉ ऑफ इंडायसेस यूज करू शकतो आपण. पाया e, इथं काही नाही, घात म्हणजे 1 आहे, e⁻1 येतो. मग गुणाकार असेल तर घातांची बेरीज करायची, हा नियम तुम्हाला माहिती आहे. सो y इज इक्वल टू e⁻, हा 1 मायनस हा 1/x. दिस इज पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ x² y' इज इक्वल टू y.
तर फ्रेंड्स, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.